UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। महाराष्ट्रामध्ये 2024 ला महायुतीचं सरकार येईल ही काळ्या दगडावरची रेघ। मात्र 2029 मध्ये एकट्या भाजपच्या जीवावर सरकार करायचे। मुंबईमध्ये अमित शहांचं भाजप कार्यकर्त्यांना मार्गदर्शन। 3 कोटीहून अधिक सरकारचे लाभार्थी, त्यांची मतं मिळाली तर आपलं सरकार पुन्हा येईल, पण अति आत्मविश्वासामुळे विकेट पडू देऊ नका, फडणवीसांचा भाजपच्या बैठकीमध्ये कानमंत्र। उद्धव ठाकरेंचा जनाधार संपला। मराठी हिंदू मतं सोबत नसल्यामुळे ठाकरेंच्या रॅलीमध्ये आता हिरवे झेंडे नाचतायत। दादरमधील बैठकीतून फडणवीसांचा उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा। लोकसभेत वोट जिहाद पाहायला मिळाला। संघटित मतदानामुळे काही लोकांचा आत्मविश्वास वाढलाय। सभेमध्ये देवेंद्र फडणवीसांचं विधान। फडणवीसांच्या तोंडात हल्ली जास्त जिहाद येतोय। भ्रष्टाचारी त्यांच्या सोबत, मग त्यांनी भ्रष्टाचारांशी निकाह लावला बोलू का? संजय राऊतांचं प्रत्युत्तर। राष्ट्रवादी काँग्रेस मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीमध्ये नाही। मुख्यमंत्रीपदाबाबत शरद पवारांनी आधीच भूमिका स्पष्ट केली आहे। खासदार सुप्रिया सुळेंचं मोठं वक्तव्य। आरक्षणाशिवाय निवडणुका घेतल्यास तुम्हाला विजयाचा टिळा लागू देणार नाही, जरांगे पाटलांचा सरकारला इशारा। संभाजीराजेंनी माझ्या अंगावर मारेकरी घातले, गोळ्या घातल्या तरी लढाई थांबवणार नाही। लक्ष्मण हाके आक्रमक, हाकेंची सुरक्षा वाढवली। ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी मद्यप्राशन केलं नव्हतं। हाकेंच्या वैद्यकीय चाचणीनंतर निष्कर्ष, सूत्रांची माहिती। हाके कोणत्या बारमध्ये जाऊन दारू पितो सर्वांना माहिती। आता फक्त ट्रेलर दाखवला, जरांगेंच्या विरोधात काही केल्यास पूर्ण पिक्चर दाखवू, मराठा समन्वयक गंगाधर काळकुटे यांचा इशारा। अमरावतीमध्ये शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख गोपाल अरबट यांच्या गाडीवर गोळीबार। मध्यरात्री गाडीवर गोळीबार झाल्याची माहिती। फॉरेन्सिक टीमकडून गाडीची तपासणी। मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर नायर रुग्णालयाच्या डीनची बदली। विद्यार्थिनींकडून सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर विरोधात विनयभंगाची तक्रार। सहाय्यक प्राध्यापक डॉक्टरच्याही बदलीची मागणी। कामाच्या ठिकाणी महिला सुरक्षित नसतील तर फक्त योजनांचं काय करणार? विकृत माणसाला आणि त्याला वाचवणाऱ्यांवर कारवाई व्हावी, किशोरी पेडणेकर यांची मागणी। तर मुलींनी आजच गुन्हा दाखल करावा, शासन त्यांच्यासोबत चुकीचं वर्तन करणाऱ्यांना शिक्षा होणारच। नायर रुग्णालयातील विनयभंग प्रकरणावर चित्रा वाघ यांची प्रतिक्रिया। डीनची फक्त बदली करून उपयोग नाही, महिला वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून आरोपांची निष्पक्षपाती चौकशी करा, संदीप देशपांडे यांची मागणी। आरपीआय खरात गटाचे सचिन खरात शरद पवारांच्या भेटीला। सचिन खरात अजित पवारांची साथ सोडण्याची शक्यता। बंदूक कपाटामध्ये ठेवताना गोविंदाकडून मिसफायर, पायातील गोळी काढल्याची गोविंदा यांची माहिती। गोविंदाची बंदूक पोलिसांकडून जप्त। मुख्यमंत्री शिंदेंकडून फोन करून गोविंदाची विचारपूस। UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।